आपल्या पुढे कोणाला माहित नसेल, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आणि एवढं केल्यानंतर देव इच्छी रज चरणीची माती. किती वाजलेत मला सांगा एकदा? 5-7 मिनिटं आहे. एक गोपींचा दृष्टांत सांगतो आपल्या समोर. काय झालं एकदा भगवान परमात्म्यानं, कारण की तो पायाच्या मातीची कशी अपेक्षा करतो. माझ्या तुकोबरायांच्या पत्नीच्या बाबतीत तुम्हाला माहिती, काटा मोडला त्यानं थुक्यानं, थुका माती. आता तुम्ही मला सांगा, मातीत चालणारा माणूस आहे, मातीत चालणारा माणूस आहे, मग त्याच्या पायाला काय फरशीवरून चालल्यामुळे पाय गुळगुळीत राहणार आहे का? माती चिटकणारच ना. ती माती देवाना अशी एकदा नाही. बरं तुम्ही मला सांगा, काटा पाहायचा झाल्यानंतर किती वेळा तुका लावावा लागतो? बोला हो, तुका किती वेळा लावावा लागतो? म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, वेगळा अर्थ करू नका तुम्ही सज्जन आहो. तुका 2-4 वेळा तरी चांगला लावावा लागतो आणि मग तेव्हा कुठंतरी काटा निघतो. चला तिकडे जात नाही मी. तर गवळणींच्या बाबतीत, त्या गोपिकेंच्या बाबतीत त्या भगवंताला त्या भक्ताच्या पायाच्या मातीची किती अपेक्षा असते. भगवंतानं नाटक केलं. आता तो नाटकाच आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी विठोबा. चतुर आहे तो. कधी तो त्याच्या मनात काय येईल आणि कधी नाटक करेल काही सांगता येत नाही. भगवान परमात्म्यानं नाटक केलं. जमिनीवरती गडबडा लोळू लागले आणि नारदाला म्हणायला लागले, नारदा लई पोट दुखायला लागलं. नारद म्हणाले, राहू पिंपळगावला जा. नारद म्हणाले, भगवंत राहू पिंपळगावला जा, पाणी पिऊन या म्हणजे तुमचं पोट दुखेल. देव म्हणाले, नारद तिथपर्यंत जाऊ कशाला, त्या पाण्यानं मला उपयोग येत नाही. अशी भामटी लोक आहेत महाराज. आता जर कोणी म्हणालं ना, गौतम महाराजाचा पाय जर घालावा लागला तर उमऱ्याचं सोनं होतं, पाय तोडून नेतील. काय तुम्ही अंधश्रद्धेने वागताय. मला कोणावरती टीका करायची नाही. श्री तुकोबराय म्हणाले, 900 कन्या पुत्र होती. पुढचं नाही बोलायचं मला. असं कशाने जर काही होत असतं, असं कशाने जर काही होत असतं तर खाडे महाराज तुम्हाला खोटं नाही सांगत, ती विद्या पहिली मी प्राप्त करून घेतली असती. सत्याला भूमला थिंडायलाच नको, वाघाची भीती नको. रात्री आता तुम्ही मला सांगा, इथून मला कळमला जायचे गुरुकुल वरती, मग ती जर एखादा वाघ भेटला तर तो म्हणणार आहे का, या महाराज जय हरी, असं म्हणणार आहे का तो मला? असं म्हणणार आहे का? ती विद्या पहिली मी प्राप्त करून घेतली असती. म्हणून सज्जन हो, असं काही करू नका. परमार्थाची कास धरून रामकृष्ण हरी म्हणा. त्याच्या मनात आलं तर तोच ठरवेल चांगलं करायचं का वाटोळं करायचं. राहू पिंपळगावला जाऊन पाणी पिऊन येऊ नका. मला सांगा ना, मला टीका नाही करायची. इथूनही गेले असते तामटाचा लिंबाचा रस प्यायला. काय झालं, झाली का पोरं? फरशीवाला बाबा फरशी फिरवतो, झाली काय? अच्छा, फरशी फिरून जर पोरं होत असते, नवरा काय आता बोलायचं नाही, माझ्या तोंडात अपशब्द येतात, पण या गादीचा तो हे नाही, तळतळीनं बोलतो मी. पती कशाला करायचा? नवसानं जर पोरं होत असते महाराज, लग्नच केलं नसतं मी. कशाला एवढा खाटा तो? काय करायचं बायकोच? देवाला म्हटलं असतं ते एखादं पोरग. सज्जन हो, बारकाय नाही का? आणि जरा नीट भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी प्रमाणे गाथ्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. जीवनात अपयश आल्याशिवाय राहणार नाही. आणि लय कुत्ते वाटतं ना, लय कुत्ते वाटतं. सकाळी उठल्या उठल्या आई बापाचं दर्शन घ्या आणि कामाला वाटचाल करा, कधीच अपयश येणार नाही. दुसरं काही सांगत नाही. चला जाऊ द्या, एवढं जरी लय कोणाला वाटलं खाटा तो मोठा आहे परमार्थाचा, आई बापाचं दर्शन घ्या, आई बापाचं दर्शन घ्या आणि रोजचा दिनक्रम चालू करा, कधीच अपयश येणार नाही. म्हणून तर त्या भगवंतानं नाटक केलं. गडबडायला लोळायला लागले. नारदांनी अनेक पर्याय सांगितले, पण देव म्हणाले, नारदा तुझ्या औषधांचा मला गुण यायचा नाही. मला 3-4 चरणाचा भावार्थ सांगायचा आहे, शेवेला पूर्ण विराम करायचा आहे. तुझ्या औषधांचा मला गुण येणार नाही. मग नारदांनी म्हणावं, देवा असं कोणती जडीबुटी आहे, हिमालयात जाऊ का? हनुमंतानं द्रोणागिरी आणला, तसा कोणता एखादा पर्वत उचलून आणू का? देव म्हणाले, नारदा काहीच नाही, फक्त वृंदावनात जा आणि त्या गोपिकेला म्हणावं, भगवंतानं तुमच्या पायाची माती मागितली, पण पुढं एक आठ टाक. कुणालाही मागतो एक आठ टाक. जो कोणी भगवान परमात्म्याला त्याच्या पायाची माती देईल
नारदांनो एवढं ऐकलं, अर्ध ऐकलं. नारद म्हणाले घ्या माझ्या पायाची माती, घ्या माझ्या पायाची माती, तुमचं पोट राहत असेल तर. देव म्हणाले पण आठ ऐकणार, आठ ऐकणार. प्रश्न केलाय खरा, पण आठ अशी आहे, जो मला माती देईल तो नरकात जाईल. अशी आठ घातल्यानंतर नारद म्हणाले देवा मला नरकात जायचं नाही. मग नारद असे हिंडत हिंडत आपल्या पृथ्वीतलावरती फिरत 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 प्रत्येकाला सांगायचे, पण काही हे झाले नाही. आणि ज्यावेळी नारद वृंदावनात गेले, त्या गोपिकांना म्हणायला लागले, हे गवळणींनो, हे गोपिकेंनो, भगवान परमात्म्याचं पोट दुखायला लागले. एवढा गोपिकांचा अधिकार होता बरं का. नाही तर काही काही इथले भजने नाही, काही काही भजने महाराज मी गवळण ऐकली, आणि हे ज्यांना काही कळत नाही ते वन्स मोर करतात बरं का. देशमुख महाराज, बाबू महाराज, ते काय म्हणतात वन्स मोर, वन्स मोर. आता कशाचा वन्स मोर? गवळण ऐकली, गवळण सांगतो तुम्हाला मी. म्हणे मीराबाई जनी लागत तसे पायी, नामा त्यांची डोई, तुका वंदी त्याची पायी. हे म्हणतात वन्स मोर. आता ही कोणत्या माथ्यातली का गाथ्यातली? अशा गवळणी वाकोनी टाक सडा. राधेला तेवढंच काम होतं काय? राधे चल माझ्या गावाला जाऊ. मोकळी होती का राधा? हा, चल माझ्या गावाला जाऊ. अरे अभंग गाथ्यात मालिकेत गवळणी आहेत ना, कोंडाजी बाबा डेरेंच्या मालिकेत गवळणी आहेत ना. आणि एक सांगतो सचिनाव, तुम्ही ज्या गवळणी म्हणताना त्याला सुद्धा वाणीतोय पदरी होते. कोणत्याही गवळणी म्हणू नका. बुचुडा मला नाही येत ती. तिला का ती काय अशी तुमच्यावाणी मोकळे केस घेऊन हिंडत होती काय? हा, हे संप्रदायात राहणाऱ्या माणसांनी. आणि राग येऊन देऊ नका खाडे महाराज, आजकाल तमाशाला जे कार्यकर्ते असतात तेच सप्ताह ठरवायला असतात आणि बोला म्हणतात बुवा तुझा कोणता दिवस घालू, घाल दशकिरी.